खरं तर नाशिक शहर जे वाईनसाठी प्रसिद्ध होतं, जसं ऐकून होतं की वाईनसाठी प्रसिद्ध आहे नाशिक शहर, ते आता हनीसाठी प्रसिद्ध झाले. त्या नाशिक शहरात वाईन बनायची, त्या नाशिक शहरात आता हनी बनायला लागले आणि त्या हनीचे ट्रॅप लागायला लागले. ज्या नाशिक शहरामध्ये 2012 नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता होती, त्यावेळेचा एक प्रसंग आज आपल्याला सांगतो. 2014-15च्या आसपास भयंकर पाऊस झाला अख्ख्या महाराष्ट्रभर. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. सगळीकडचे रस्ते दाखवत होते की या रस्त्यात खड्डा आहे, त्या रस्त्यात खड्डा आहे, त्या रस्त्यात खड्डा आहे, मुंबईमध्ये एवढे खड्डे आहेत, पुण्यामध्ये एवढे खड्डे आहेत. पण नाशिकमध्ये असलेला खड्डा त्यांना दाखवता आला नाही, हे त्यांचं दुर्दैव होतं. का दाखवता आला नाही? कारण अतिशय स्वच्छ कारभार हा सन्माननीय राजसाहेबांनी या नाशिक शहराला दिला की जिथे खड्डे पत्रकारांना शोधून सापडत नव्हते, संपादक तिकडनं विचारतात पत्रकारांना, सगळीकडचे खड्डे दाखवते, नाशिकचे खड्डे का नाही दाखवत आहेत? हे आमचे पत्रकार बांधव समोर आहेत, विचारा त्यांना. आणि आज त्या नाशिकची अशा पद्धतीने दुरावस्था केली आहे की जागोजागे खड्डे दिसत आहेत. महानगरपालिकेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. 2017ला या नाशिक शहराचं डॅडी होण्याचं काम एकाने केलं. डॅडी देवेंद्र फडणवीस साहेब. आता डॅडींना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दत्तक घेतलेलं नाशिकचं काय झालं पुढे? काय झालं? माझा आपला सुद्धा प्रश्न की ज्या वेळेला कधीतरी येतील नाशिकचे डॅडी इन्व्हर्टेड कॉमा मधले, त्या डॅडींना विचारावं लागेल, दत्तक घेतल्यानंतर सांभाळ करणं तर सोडा, जी प्रोजेक्ट नाशिक मध्ये होती त्या प्रोजेक्टची पण वाट लावण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेलं आहे. सन्माननीय राजसाहेबांनी त्या बाळासाहेबांच्या नावाने एक सुंदर असं संग्रहालय उभं केलं होतं, शस्त्रास्त्रांचं संग्रहालय होतं. त्याची दुरावस्था करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं, इथल्या सरकारने केलं, इथल्या महानगरपालिकेने केलं. एवढं सुंदर बोटॅनिकल गार्डन बनवलं, ते उद्ध्वस्त करायचं काम कोणी केलं असेल तर इथल्या महानगरपालिकेने केलं. जी कुसुमाग्रजांची नगरी आहे ती आज कशासाठी प्रसिद्ध आहे? ड्रग माफिया, कोयता गँग, डिजिटल फसवणूक, महिलांवर होणारे अत्याचार. जर अशा प्रकारची अराजकता चालू राहिली तर नाशिकचं नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही, हे सरकारने ओळखलं पाहिजे. नाशिक शहर हे नाशिकच ठेवायचंय का याचं नेपाळ करायचंय, याच्यासाठीचा हा आज मोर्चा आहे. आणि याच्यासाठी जाब विचारायला, नाशिकचं नेपाळ होऊ नये यासाठी संघर्ष करायला आज हे दोन पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना, रस्त्यावर उतरलेली आहे. आणि यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आपण सगळेजण रस्त्यावर उतरलेले आहोत, त्यांना जाब विचारण्यासाठी उतरलेले आहोत. कशा प्रकारचा भ्रष्टाचारांनी नाशिक नगरी ही पोखरल्या गेलेली आहे, कशा प्रकारची कायदा सुव्यवस्था लयाला गेलेली आहे. एक माणूस खून करतो आणि पोलिसांना 20-20 दिवस सापडत नाही, याच्यासारखी लाज, मला असं वाटतं याची लाज सरकारला वाटली पाहिजे. जे संकट मोचन करणार, अख्ख्या महाराष्ट्रात कुठे संकट आलं ते धावतात गिरीश महाजन, नाशिकवर आलेल्या संकटाचं मोचन कधी करणार, हा माझा त्यांना प्रश्न आहे. तुम्ही बरोबर सांगितलं, चमकेशगिरी करण्यामध्ये व्यक्त आहे. हातात बंदूक बिंदूक घेऊन जातात वाघाला मारायला. मला असं वाटतं आज हा जो आवाज आहे तरुणाईचा, हा महत्वाचा आवाज, आणि हा आज आपल्या सगळ्यांबरोबर इथे आलेला आहे.
मला असं वाटतं की ह्या सगळ्या समस्यांसाठीच आपण आज हा मोर्चा काढलेला आहे. आज शेतकऱ्यांचे असे हाल झालेले आहेत, त्यांना हमीभाव मिळत नाही. कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आलेलं आहे. आज एटीएम मध्ये भाऊ दंकन एटीएम मशीन मध्ये पैसे नाही ना भाऊ, बरोबर. मला असं वाटतं ज्या पद्धतीचं सरकार तुम्ही लोकांना खोटं बोलून आणलं, आज लोकांचे हाल व्हायला लागलेले आहेत. माझी अपेक्षा आहे मोर्चाच्या माध्यमातून की लवकरात लवकर जाग या सरकारला यावी, सुबुद्धी यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एक दुसरं सांगतो, आज आपल्या इथे दोन्ही शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक एकत्र आलेले आहेत. नाशिक मध्ये याच्या पुढे जर कुठेही ड्रग्ज वितरित करताना विकताना आढळला, मग तो सत्ताधारी पक्षाचा असला, त्याला आमचा शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक रस्त्यामध्ये चपल्याने मारल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आम्हाला सांगू नका तुम्ही की कायदा सुव्यवस्था मी हातात घेतली म्हणून. जर आम्ही तुम्हाला मोर्चाकडून सुधारण्याचं आवाहन करतोय, या सगळ्याचा बंदोबस्त करायचं आवाहन करतोय, जर तुम्ही ते केलं नाही, मग आमचे सैनिक जर रस्त्यावर उतरले आणि कायदा हातात घेतला तर आम्हाला दोष द्यायचा नाही. मग रस्त्यावर जे काय घडेल त्याची जबाबदारी या सरकारची असेल, एवढा एक इशारा देतो. अजून अन्य नेते मंडळींचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. म्हणजे दोन शब्द आवर्त घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.